पोलीस भरती 2026 या एक्झामची तयारी करत असलेल्या सगळ्याच विद्यार्थी मित्रांचं सध्या ग्राउंड चालू आहे आणि अशातच आपल्या समोर एक अपडेट आलेली आहे। आपली लेखी परीक्षा या तारखेपासून चालू होतीये, त्यामुळे बरेच विद्यार्थी मित्र टेन्शनमध्ये आलेले आहेत। तर सर्वप्रथम आपण बघूयात की नक्की अपडेट काय आहे। तर बघा, आपल्याला अपडेट काल आलेली आहे, म्हणजे 25 तारखेची सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीबाबत आपल्याला अपडेट दिलेली आहे। बघा, उपरोक्त विषयास अनुसरून 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाकरता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची खालील नमूद घटकांतील शारीरिक चाचणी, म्हणजे खाली घटक दिलेले आहे जिल्हे, ओके, त्यांची शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे अशा घटकांनी लेखी परीक्षा दिनांक 14 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता घ्यावयाचे प्रस्तावित सांगितले। पुन्हा एकदा गडबड करू नका, म्हणजे ह्या सगळ्याच जिल्ह्यांचं 100% याच तारखेला होईल असं नाही। ग्राउंड जर त्यांचं पूर्ण झालं नाही तोपर्यंत तर नाही होणार त्याची लेखी परीक्षा त्या जिल्ह्याची। प्रस्तावितचा अर्थ असा आहे की बाबा फक्त प्रस्ताव मांडलाय, अजून म्हणजे 100% हे फिक्स नाही आहे, ठीक आहे, फक्त प्रस्ताव मांडलेला आहे, ओके। त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चित करून लेखी परीक्षेसाठी 1:10 या प्रमाणात पात्र उमेदवारांची यादी तयार करून या कार्यालयास व महा-IT विभागास दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत सादर करावी आणि तो फॉर्मॅट इथं आपल्याला दिलेला आहे, ठीक आहे। त्यांचं ते काम करून घेतील। आपल्यासाठी याच्यात काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे की खाली ते जे जिल्हे दिलेले आहेत तर त्या जिल्ह्यांची लेखी परीक्षा कधी होणार, 14 मार्चला प्रस्तावित आहे असं सांगितलंय फक्त, ठीक आहे। काही बदल सुद्धा याच्यात होऊ शकतोच। आता जिल्हे बघूयात नक्की कुठले कुठले जिल्हे आहेत, कोणते कोणते जिल्हे असे आहेत की त्यांची लेखी परीक्षा 14 मार्चला होऊ शकते, ओके, ठीक आहे। 1 मिनिट द्या मला फक्त, दिसतायत, यस। बघा, सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर शहर, पोलीस अधीक्षक पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सोलापूर ग्रामीण, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, भंडारा, वर्धा, गोंदिया, पुणे लोहमार्ग आणि नागपूर लोहमार्ग, ठीक आहे। तर हे फक्त या जिल्ह्यांची लेखी परीक्षा ही 14 मार्चला होऊ शकते असं प्रस्तावित केलेलं आहे। पुढे अपडेट फिक्स झाल्यानंतर आपल्याला समजेलच की नक्की या सगळ्या जिल्ह्यांचं जर ग्राउंड तोपर्यंत उरकलं तर नक्कीच 14 मार्चला लेखी परीक्षा होईल। मग त्यासाठी आता आपल्याला ग्राउंड बरोबर लेखी परीक्षेची सुद्धा जोरदार तयारी चालू ठेवावी लागणार आहे। काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्की रिप्लाय दिला जाईल। विश यू ऑल द बेस्ट। जय हिंद।